बार्शी टाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर ग्रामपंचायतीनं अवघ्या 5 महिन्यांच्या कालावधीत गावाच्या विकासाचा वेग लक्षणीयरित्या वाढवत एक आदर्श निर्माण केला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या या गावाने आता नव्या कामांच्या माध्यमातून आपला चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात केली. प्रभारी सरपंच पंकज भाऊ वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती आणण्यावर विशेष भर दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेचे डिजिटलायझेशन करत कार्यालयीन कामकाज सुलभ व आधुनिक करण्यात आलं. यामुळे नागरिकांना विविध सेवा जलद मिळू लागल्या असून प्रशासनावर विश्वासही वाढला. गावातील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत रस्त्यांची दुरुस्ती व बांधकामांची कामं हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी प्रलंबित असलेली कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाव स्वच्छ, सुशोभित आणि सुबक दिसावं यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येतात. सरपंच पंकज वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करणं हेच आमचं ध्येय आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन प्रशासनाच्या सहकार्याने सिंदखेड मोरेश्वरला एक आदर्श गाव बनवण्याचा आमचा संकल्प आहे. ते पुढे म्हणाले की आगामी काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रमेशजी चव्हाण यांचीही उपस्थिती होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचं कौतुक करत गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. सिंदखेड मोरेश्वर ग्रामपंचायतीने कमी कालावधीत केलेली ही प्रगती तालुक्यात चर्चेचा विषय ठरते. येणाऱ्या काळात हे गाव विकासाच्या नव्या उंची गाठेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक. मी प्रभारी सरपंच पंकज विश्वास वानखेडे. मी प्रभारी सरपंच आहे आणि मी 2-10 पदभार स्वीकारलेला आहे. तेव्हापासून आल्यापासून मी म्हणजे असे भरपूर कामं केले की जे आजपर्यंत 30 वर्षामध्ये कामं नाही झालेली आहेत. ते जसे की आपली ग्रामपंचायतची दिवाल जवळपास 30-40 वर्ष झाले की ते पडलेली होती. ते मी काम केलेलं आहे त्याचं. आणि आपण एक असा उपक्रम राबवा आरोग्यामधून की ती आपण 15 युक्त आयोगातून शो पेटी आणलेली आहे, जेणेकरून आजूबाजूचे खेडेत आपले त्यांना मदत झाली पाहिजे किंवा रात्रभर ठेवता आलं पाहिजे तिथं. आणि आपण पालखीचा जो रस्ता असते तीर्थक्षेत्रामधून तो आपण रस्ता पण केलेला आहे सिमेंट काँक्रीटचा, आणि पेवरचा पण रस्ता केलेला आहे आपण. आणि जे धार्मिक स्थळ आहेत आपल्या इथं इथे जैन मंदिर आहे आपण तिथं बी पेवर बसवलेले आपण तिथं. त्याच्यानंतर आपलं साफसफाई आणि लोकसहभाग जास्त महत्त्वाचा आहे आमच्या इथं. लोकसहभाग असते आमच्या इथं. जेव्हाही आपण लोकांना सांगतो तेव्हा ते वेळेवर सहकार्य करतात. आपण साईटने येताना जर पाहिलं की शाळेमध्ये तर शाळेच्या आजूबाजूला आपण झाडं पण लावलेले आहेत. जवळपास 5-10 वर्षाला की आपल्या इथं ॲक्वा नव्हता, आपण ॲक्वा चालू केलेला आहे आपल्या गावकऱ्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून. स्मशानभूमीमध्ये आपण झाडं लावलेली आहेत. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे पत्रे नव्हते ते पत्रे लावलेले आपण फिट केलेले आहेत त्याच्यावरती. असे आपण भरपूर कामं केलेले आहेत सर गावामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्याचा सहभाग आम्हाला खूप महत्त्वाचा भेटतो. तेव्हा वेळोवेळी आपण म्हणतो त्यांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.